ताई, श्री गुरुदेव ताई. अरे श्री गुरुदेव. श्री गुरुदेव तंबक, कसा आहेस? छान छान. किती महिन्यांनी, बापरे किती महिन्यांनी भेटतोय ना आपण श्री क्षेत्र नाणीजला. तू कुठला, मी कुठली, कुठे मुंबई आणि कुठे बेंगलोर. हो ना ताई, खूप महिन्यांनी मीही आलोय. खूप छान वाटतंय माहिती. इथल्या हवेतही एक अनाकलनीय चेतना जाणवते. हो ना. मागील वारी उत्सवाला मी नाही येऊ शकलो, पण जन्मोत्सव वारी चुकणं शक्यच नाही ताई. अरे मित्रांचे बर्थडे सेलिब्रेट करतो ना आपण, मग हा तर आपल्या माऊलींचा बर्थडे आहे. हा तर उत्सव आपला आहे, त्यामुळे येणार नाही असं होणारच नाही. अगदी बरोबर. हो ना, ही माझी आणि माझ्या संप्रदायातील फ्रेंड्सची सगळ्यात आवडती वारी आहे. आणि का नसणार. बघ ना, कोणीही गुरुमाऊलींशी संवाद साधला तरी त्यांना वयाचा भेद कधीच नाही जाणवत. बरोबर. मग युवा असोत, लहान मुले असोत अथवा प्रौढ मंडळी असोत, सगळ्यांशी त्याच वयाचे असल्यासारखे स्वामीजी कनेक्ट होतात. पाण्यासारखे प्रत्येक रंगात, साच्यात, रूपात मिसळून जातात. त्यातही त्यांची छाप सोडतात. हो ना. बघ ना, प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचे वेगळेच रूप दिसते नाही. सकाळच्या आध्यात्मिक शाळेत सद्गुरू रूपात, व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात एक समाज प्रबोधक, संघटना सभेत एक उत्तम संघटक आणि कार्यालयीन कामात एक कडक अधिकारी, तर दहीहंडी कार्यक्रमात एक सखा. ताई, तू कधी गणेशोत्सव कार्यक्रमाला आली असलीस तर तुला स्वामीजींमध्ये आई बाबा पण दिसतील. कोड कौतुकानं जेऊ घालणारे आई बाबा. हो ना, किती विलक्षण आहे ना. स्वामीजी आपल्याला अध्यात्मासोबतच आपल्या आयुष्यातील इतर भूमिका कशा वठवाव्यात हे देखील किती सहजपणे शिकवतात. ते ज्या ज्या भूमिकेत जातात त्या त्या भूमिका फक्त आणि फक्त एक्सपर्ट प्रमाणेच निभावल्या आहेत. अगं ताई, फक्त हेच नाही, मी आपल्या IT टीम मधून थोडीफार सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक मीटिंग मध्ये स्वामीजी एखाद्या प्रोफेशनल एक्सपर्ट प्रमाणे त्यांच्या रिक्वायरमेंट्स देतात. अनेकदा आम्ही त्यासाठी गरजा तांत्रिक दृष्ट्या कशा पूर्ण करायच्या यामध्ये अडकतो सुद्धा. आणि गंमत म्हणजे पुन्हा एकदा एखाद्या निष्णात तज्ञाप्रमाणे तेच आम्हाला सोल्युशन म्हणजेच लॉजिक देऊन जातात. त्यावेळेस आम्ही सगळे अवाक होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहतच राहतो की आम्ही टेक्निकल शिक्षण घेऊनही जिथे अडकतो तिथे स्वामीजी येऊन तो गुंता अतिशय सहजपणे सोडवून जातात. हो ना, माऊलींचे काही पैलू किती अनाकलनीय आहेत. खरंच. आता हेच बघ ना, नियोजनाचे महत्व सुद्धा त्यांनीच शिकवले आणि त्यांच्या कृतीतून त्यांनी ते आपल्यावर बिंबवले देखील. त्यांचे संपूर्ण वर्षाचे नियोजन 1.5 वर्ष आधीच तयार असते. कोणत्या दिवशी कुठे काय असणार हे सर्व ठरलेले असते. असे इतके ऍडव्हान्स नियोजन खचितच कोणा संतांचे असेल नाही का. नियोजन, आणि तेही असे की त्याला काही तोड नाही. नाणीज सारख्या ग्रामीण भागात लाखो लोक वारीला येतात ताई, पण ना कधी चेंगराचेंगरी, ना कधी धक्काबुक्की, ना अन्न पाण्याचा तुटवडा. इथं आलेली एकही व्यक्ती ना उपाशी परतत, ना दुःखी किंवा त्रस्त होऊन परतत. सगळे अगदी प्रसन्न मनाने आणि समाधानाने माऊलींच्या प्रेमाचा आणि मायेचा प्रसाद घेऊन मनाच्या तिजोरीत त्यांच्या स्मित हास्याचे वैभव साठवून निघतात. आणि मला सांग बरं, काय हा भला मोठा अखंड डोंगर फोडून त्यात हा स्वर्ग उभा करणे हे काही सोपे कार्य आहे का? नाही नाही नाही, अजिबात नाही. अरे स्वामीजी आर्किटेक्ट नाहीत, इंजिनियर नाहीत, परंतु पहा ना या डोंगराला कसे गडाचे स्वरूप दिले आहे. इथली प्रत्येक गोष्ट आणि इमारती स्वामीजींच्या संकल्पनेनुसार आणि काही काही तर ड्रॉइंगनुसार उभ्या आहेत. हे केवळ स्वामीजीच करू शकतात बा, कारण ते प्रत्यक्ष भगवंतच आहेत. काल 20 तारखेपासून सर्व भाविक सुंदरगडाकडे येऊ लागले. निसर्ग सुद्धा भक्तांसोबत ऊन सावलीचा खेळ खेळत होता. बघ ना, ते काय कमी पडले म्हणून पाऊस पण त्याच्यात सामील झाला. कोणी पावसातून आडोसा शोधतय, तर कोणी उन्हातून सावली.
प्रत्येकाची कशी लगबग सुरू आहे ताई. कोणी आपल्या लाडक्या स्वामीजींना पाहायला धडपडत होते, तर कोणी कार्यक्रमाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. आणि विशेष म्हणजे स्वतः परमपूज्य जगद्गुरु श्री देखील जातीनं सर्व तयारी बघत होते, सर्व नियोजनाची तपासणी करीत होते. आणि ताई तेही स्वतः ड्राईव्ह करत होते बरं का. वा, आधुनिक संत. एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले स्वामीजी. सर्वजण अगदी नटून थटून आले होते बरं का. मुख्य मंदिरातून यजमानांमार्फत देवतांना निमंत्रणे चालली होती. वाजत गाजत जल्लोषात शाही इतमामानं निमंत्रण. नाथांच्या माहेर वरद चिंतामणी भगवान प्रभू रामचंद्र या सर्व देवतांना शिवाच्या डोंगरावरून निमंत्रण रवाना झाली. ताई, संत शिरोमणी गजानन महाराज, प्रभू श्री रामचंद्र आणि श्री वरद चिंतामणी हे सर्व देव आपल्या परिवारासह पालखीत विराजमान होऊन मुख्य मंदिराकडे येण्यासाठी सुंदरगड चढू लागले. वाजत गाजत ढोल नगारे वाजवत नाचत नाचत सगळे भाविक त्यांना अत्यंत प्रेमानं घेऊन येत होते. दिवस मावळला तसा सेवेकरींच्या लगबगीचा वेग वाढत चालला. तयारीचा उत्साह देखील वाढत चालला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर हरिद्वारवरून अनेक साधू संत आपल्या लाडक्या स्वामीजींचे कोड कौतुक करण्यासाठी नाणीजमध्ये दाखल झाले आहेत. सर्वत्र दिवाळीचे कंदील लागले आहेत, पणत्या तेवत आहेत, मंद दिव्यांनी रोषणाई केलेली आहे. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. असे वाटते इथून कुठे जाऊच नाही. इतकी प्रसन्नता, शांतता आणि सात्विकता ओतप्रोत भरली आहे. कमालीचं समाधान वाटते इथे. घरी असताना सुद्धा ऑफिसचे विचार, डेडलाईन, प्रेझेंटेशन, रिपोर्ट्स, मीटिंग याचं टेन्शन, यातलं काहीही तीळ मात्र सुद्धा नाही. खरंच एका वेगळ्या जगातच आल्यासारखं वाटतं. सांजारतीची वेळ झाली आणि रत्नापुरीच्या कुशीत वसले गाव एक नाणीज. या सांजारतीने संध्याकाळ झाल्याची आठवण करून दिली. मग महाप्रसाद, सर्वांची जेवणे होऊन शेजारतीने स्वामीजींना विश्रांतीसाठी विनवण्यात आले आणि मी सुद्धा आता विश्रांती घ्यायला गेले. छान झालं ताई, आज पुन्हा आपण इथेच भेटलो. आज आपल्या माऊलींचा वाढदिवस नाही का, 21 ऑक्टोबर, माऊलींचा जन्मदिवस. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे आज शुक्रवार आहे. 1966 साली 21 ऑक्टोबरलाही शुक्रवारच होता बरं का ताई. हो ना. किती हा दुर्लभ योग म्हणायचा ना. याशिवाय आज वसुबारसही. आजची सकाळ झाली ती सुद्धा अतिशय सुमधुर, मंगलमय. सुरुवात झाली ती काकड आरतीनं आणि मग नेहमीप्रमाणे आध्यात्मिक शाळा. आज विचार केला जरा, सुंदरगडाची सैर करत शाळा ऐकू. संपूर्ण सुंदरगड शुभ्र धुक्याच्या चादरीनं आच्छादलेला होता आणि काल पडलेल्या पावसामुळे ओल्या मातीचा सुगंध, वा वा वा, इतका सुंदर ताई. आकाशात लाल, नारंगी, पिवळ्या रंगाची उधळण, त्यात कोकिळेचा पंचमालाप. आहा, संपूर्ण स्वर्गच खाली उतरला आहे. हे सौंदर्य डोळे भरून पाहू की कॅमेरात टिपू, संभ्रमच आहे सगळा. अरे थांब थांब, मी तुला सकाळपासूनची स्टोरी सांगते. सकाळी 9च्या दरम्यान सर्व भाविक सुंदरगडावर स्थानापन्न झाले होते. डोळे लावून बसले होते फक्त संतपीठाकडे, की कधी आमचा देव, आमची गुरुमाऊली आम्हाला दिसणार. आणि बघता बघता स्वामीजींची गाडी मुख्य मंदिराजवळ आली सुद्धा.
स्वामीजी गाडीतून उतरले. अरे पण संतपीठाकडे न जाता कुठे गेले असतील सांग? हो, मला माहितीये. अगं, हाच तर त्यांचा साधेपणा आणि त्यातला त्यांचा मोठेपणा आहे ताई. हो ना. जसा आपल्यासाठी हा दिवस खास आहे ना, तसाच त्यांच्यासाठी पण हा दिवस खूप विशेष आहे. सर्वात आधी माऊली गेल्या आपल्या आराध्याचे म्हणजेच संत शिरोमणी श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला. त्यांचा नेहमीचा दिवस सुद्धा गजानन महाराजांच्या दर्शनाशिवाय सुरू होत नाही बरं का. मग आजचा दिवस त्याला अपवाद ठरणं शक्यच नाही. खरे आहे रे त्र्यंबक तुझे. स्वामीजींच्या प्रत्येक लहान मोठ्या कृतीतून, वागण्या बोलण्यातून खूप काही शिकता येते. कितीही मोठे झालो तरीही आपण आपल्या गुरूंसमोर सदैव शिष्यच म्हणून नम्र आणि लहान होऊनच जगले पाहिजे. कारण जीवनातील प्रत्येक लहान मोठे यश, सुख, समाधान, वैभव हेच काय तर बौद्धिक सुबत्ता सुद्धा गुरूंमुळेच प्राप्त होते. स्वामीजींसाठी श्वास म्हणजे गुरु. ताई, संतपीठाकडे पाहिलंस का? खूप युवा युवती एकदम नटून थटून वेगवेगळ्या वेशभूषेत तयार होऊन एकत्रित झाले होते. खरे तर आपल्या स्वस्वरूप संप्रदायाच्या प्रत्येक जिल्ह्यातून सर्वजण आपापल्या लोककला सादर करून गुरुमाऊलींना मानवंदना देत होते. कोणी देवीचा जागर, कोणी नृत्य, तर कोणी गरबा, मुसळ नृत्य, तर कोणी पथनाट्य आणि पोवाडा गाऊन स्वामीजींना आपल्या कलेतून मानवंदना देत होते. हो ना. या शुभ प्रसंगी अनेक साधू संतांची प्रवचने झाली. ते सर्व उद्बोधन करताना आपल्या स्वामीजींचे किती भरभरून कौतुक करत होते. किती अभिमानास्पद वाटतं सांगू का त्र्यंबक? हो, आहेच माझी आई कौतुकास्पद. आहे त्यांचं कर्तृत्व आभाळा एवढं. घेतलेत कष्ट तेवढे माझ्या माऊलीने. खरोखर आम्हाला अभिमान आहे. आमचा भाऊ एका उच्च कोटीला जगद्गुरु होतो. आम्ही अभिमानाने सांगतो महाराज, ज्याला दुःख दुःख म्हणतो त्याला सुद्धा आम्हाला सांगता आलं पाहिजे, अरे शासन कोण आहे आणि शासनचा अधिपती जगद्गुरु कोण आहे हे बघा आणि तुम्ही मग माझ्याकडे या, अशी बुद्धी अशी दृष्टी. शून्यातून हे वैभव निर्माण करणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. अरे किती खडतर प्रवास केला आहे त्यांनी. ते आठवलं ना तरी सुद्धा डोळे भरून येतात. पण त्यांनी त्याचं साधक क्रेडिट सुद्धा कधी नाही घेतलं. नांदला येण्यासाठी पुण्य असावं लागतं आणि ज्या वेळेला ते पुण्य जमा होईल त्याच क्षणाला नांदला येणारी गाडी सापडत असते. तुम्ही सर्वजण पुण्यवान मंडळी आहात म्हणून संतांच्या समागमामध्ये आहात. हा स्वस्वरूप संप्रदाय निर्माण होण्यासाठी आपल्या स्वामीजींचे गुरु समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज यांनी देखील त्यांना स्वतःपासून दूर केले. त्यांना स्वतःचे वेगळे अस्तित्व उभं करण्यास भाग पाडले. तरी देखील किंचितही स्वामीजींनी आपल्या गुरूंवर रोष ठेवला नाही की दुःखी झाले नाही. येईल त्या प्रसंगाला गुरूंचेच नाव घेऊन तोंड दिले आणि आता या पदाला पोहोचले. पण या सगळ्या वळणांवर स्वामीजी एखाद्या धीरोदात्त शूरासारखे विजयीच होत गेले. प्रपंच सांभाळला आणि परमार्थही उच्च कोटीचा केला. अगदी बरोबर आहे ताई. बघ ना, जो या अशा खडतर प्रवासाचा साक्षी आहे त्यालाच इतरांच्या कष्टाची देखील किंमत असते. म्हणूनच जगद्गुरु श्री नेहमी कष्टकऱ्यांच्या सेवेचे कौतुक करतात बरं का. त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रवृत्त करतात. आताच बघ ना, आज सकाळी सुद्धा संप्रदाय वाढीच्या व्रतात उत्तम सेवा करणाऱ्या भाविकांचे कौतुक झाले आणि सायंकाळी प्रवचनकार प्रशिक्षणातून उत्तीर्ण झालेल्या प्रवचनकारांचा देखील पदवीदान करून गुणगौरव करण्यात आला. खरंच धन्य आहेत आपल्या माऊली. ताई, उत्तर महाराष्ट्र पीठावरून आणि मराठवाडा पीठावरून मजल दरमजल करत भाविक भक्तगण शेकडो मैल पायी प्रवास करून गुरुमाऊलींच्या पादुका पायी दिंडीनं घेऊन आले. त्यांचे काय जल्लोषात स्वागत झाले म्हणून सांगू. पाहिलेस की नाही तू? अरे बाबा, मी वारीला आली आहे, त्यामुळे येथील हरेक प्रसंग मी चुकवला असे शक्यच होणार नाही. खरंय. तुला माहिती आहे का काय? मराठवाडा पीठावरून येणाऱ्या पालखीचा दिंडी प्रमुख कोण आहे ते?
अरे धर्माने मुस्लिम असून सुद्धा आज गेली 25 वर्षे नित्य नेमानी माऊलींच्या जन्मोत्सवाला गनी अहमद सय्यद हे आपले गुरुबंधू पायी दिंडी घेऊन येणारच. काय सांगते काय? हो, किती हे गुरूंवरचे प्रेम. खरंच खरंच. आपल्या गुरु माऊलींनी कधी जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत यांमध्ये भेदाभेद केलाच नाही. यावेळी गोकुळातील बाळकृष्णाची आठवण आल्याशिवाय राहतच नाही, नाही का? खरंच नाही. पेंद्या, सुदामा, बोबड्या, अगं कितीतरी मित्र देवानं जोडले होते आणि आपल्या इथे तेच चित्र फक्त वेगळ्या चेहऱ्यांनी पाहतोय. इथे आलेला प्रत्येक जण, लहान थोर, सर्व थरांमधील भाविक आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपापल्या कलागुणांप्रमाणे आपल्या लाडक्या बाप्पाला काही ना काही भेट देऊ इच्छितोय. कुणी गाणे गाऊन, कुणी नाचून, कुणी शरीराला श्रम देऊन, कुणी रांगोळी काढून, कुणी आपल्यातील कलेचे सादरीकरण करून, सेवा करून. प्रत्येकाची भेट वेगळीच आहे, पण भाव, काहीतरी भेट देण्याची धडपड, जिद्द सारखीच आहे. अरे खरेच की, काय घुमतोय या मृदुंगाचा नाद. अरे 151 मृदुंग एकाच वेळी माऊली माऊली म्हणतात. त्यावेळी संपूर्ण परिसर स्वर्गमय वाटत होता. स्वर्गातून जणू काही नादब्रह्मच होत आहे असे वाटत होते. अंग शहरून गेले होते. आपली माऊली पाहिलीस? त्यावेळी त्या मृदुंगाच्या नादामध्ये किती तल्लीन झाली होती. ते खूप विलोभनीय दृश्य होते ते. ताई, बरे झाले मी आधीच सुट्टी घेतली आणि या वारीला आलो. नाहीतर ताई, अशा या दैवी क्षणांना खरंच मुकलो असतो ग मी. अगदी बरोबर बोलतोयस तू. आज स्वामीजींनी जे प्रवचन केले ते पूर्ण मंत्रमुग्ध करणारे होते. माऊलींनी आपणा सर्वांना सांगितले, सेवा हे परमार्थाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातूनच मोठ्या दिमाखात आपण परमार्थाचे अनभिक्षित सम्राट होऊ शकतो. आठव ना स्वामीजींचे प्रवचन. आमची ज्ञानेश्वर माऊली असं म्हणते की सेवा हे परमार्थाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आत्मउद्धार शक्य आहे. हा ज्या अर्थी देह मिळाला याचा अर्थच असा आहे की प्रपंच चुकलेलं नाही. या प्रपंचाबरोबर थोडा वेळ काढला पाहिजे आणि माझ्या शिकवणीची अंमलबजावणी केली पाहिजे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. मग आपोआप समाज ऋणातून तुम्हाला मुक्त होता येईल. आणि या समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही इतके तरबेजात सांगायची काही गरजच नाही. म्हणून तर इतक्या या स्वस्वरूप संप्रदायामध्ये इतक्या काही प्रचंड सेवा आहेत आणि त्या पूर्ण विनामूल्य सेवा आहेत. त्या केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आहेत. या कुंजवन आश्रमामध्ये या शिवाच्या डोंगरावर बसलेल्या सर्वांमुळे या सेवा आपल्या चालू आहेत. आणि प्रत्येक सेवा 12-12, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष सुरू आहे. आणि ती सुद्धा विना पैसा घेता. मग ती ॲम्ब्युलन्स सेवा असू दे, मग ते अन्नछत्र सेवा असू दे, मग ती इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देण्याची सेवा असू दे, या मोटर ट्रेनिंग स्कूल सेवा असू दे, दुर्बल घटकांना गायी वाटण्याची सेवा असू दे, म्हशी वाटण्याची सेवा असू दे, कोंबड्या वाटण्याची सेवा असू दे, बकऱ्या वाटण्याची सेवा असू दे, की समोरच्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं, ते पण कुठल्याही प्रकारचा एकही पैसा न घेता. आणि ज्यांची सेवा केली त्यांना लक्षातही ठेवायचं नाही. अशा प्रकारचे अतिशय सुंदर गुण तुमच्यामध्ये आहेत. ताई, स्वामीजींचे प्रवचन नेहमीसारखेच अप्रतिम होते. त्यानंतर स्वामीजींना लाखो दिव्यांनी औक्षण केले. काय नजारा होता ताई तो. वाह, आहा, अप्रतिम. डोळ्याचे पारणेच फिटले बघ.
स्वर्गीचा देव पृथ्वी तलावर आला आणि सर्व पृथ्वी स्वर्गमय झाली, असे हे अत्यंत विलोभनीय मनाला प्रसन्न करणारे दृश्य मी तर अक्षरशः डोळ्यात साठवत होतो. वेदोक्त मंत्रोच्चारात औक्षण, साधू संत, स्वामीजींचा परिवार, आप्तेष्ट, इतकेच काय तर नजर जाईल तिकडे फक्त भाविक आणि भाविक, तेही आपल्या पंचप्राणाचे दिवे करून माऊलींचे औक्षण करत होते. असा तो प्रसंग. आपल्यासाठी हाच दसरा, हीच दिवाळी. फटाक्यांची आतिषबाजी विचार करू नकोस किंवा विद्युत रोषणाई विचारू नकोस. इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण खऱ्या अर्थाने हा जन्मोत्सव साजरा करीत होता. साक्षात आपल्या देवाचा, आपल्या परब्रह्माचा जन्मोत्सव साजरा होतोय. एकीकडे औक्षणाचा दिवा जळतोय तर दुसरीकडे डोळ्यातून आनंद, समाधान, गुरुप्रेम, गुरूंच्या आयुष्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी प्रार्थना. अनेकांच्या नयनातून आनंदाश्रू धारा बनून उघळत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव. हो ना, आणि का नसणार? लोक म्हणतात देव कोणी पाहिलाय? मी म्हणते हो, मी पाहिलाय. माझ्याशी माझा देव बोललाय आणि त्याची एक नजर मला माझ्या सर्व भवतापांचा विसर पाडते आणि ती संकटे जणू असून नसल्यासारखीच वाटतात. त्यांचा एक शब्द माझ्या निर्जीव आयुष्यात नवीन उमेद, नवीन चेतना भरतो. ते माझ्या पाठीशी आहेत, म्हणूनच मी कोणत्याही कठीण प्रसंगाला धीराने सामोरी जाते. आणि मीच काय, इथे जमलेले सर्वजण हेच बोलतील. अहो भाग्य आहे आपले की आपल्याला असे सद्गुरू लाभले. त्याहीपेक्षा भाग्याची गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांचा जन्मोत्सव त्यांच्या सोबत साजरा करायला मिळतोय, त्यांचे औक्षण करता येते. हो ना, ते बघ, नेहमीच्या परंपरेप्रमाणे आलेल्या देवतांना गाऱ्हाणे घालून झाले. आता सर्व देव पुन्हा आपापल्या मुक्कामी निघण्यास सज्ज झाले. पुन्हा एकदा ढोल ताशे वाजू लागले. गाजत, वाजत, नाचत, गात पुन्हा त्याच अदबीनं भाविक सर्व देवतांना त्यांच्या मंदिरी निवासासाठी घेऊन निघालेत सुद्धा. आपल्या सगळ्या भक्तगणांची आता घरी जाण्याची लगबग सुरू होईल. इतकी गर्दी आहे, पण शिस्त पहा ना. हो ना, सगळे अगदी शांतपणे हळूहळू हा सुंदरगड पाय उतार होतील. मात्र आपले सातारा जिल्ह्यातील बंधू भगिनी जाणार नाहीत बरं का. दरवारीला ते त्यांची ही जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावतात. ती म्हणजे वारीनंतरची स्वच्छता. ही मंडळी वारीनंतर संपूर्ण सुंदरगड आणि श्री क्षेत्र नाणीज गावचा परिसर अतिशय स्वच्छ करून मगच पुढच्या प्रवासाला जातील. अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या संप्रदायाच्या या शिस्तीला प्रचंड नावाजले जाते. किती सुंदर सेवाभाव आहे सातारा जिल्ह्यातील भाविकांचा, नाही का? खरेच धन्य आहे यांचे गुरुप्रेम आणि सेवाभाव. चल तर ताई. अरे बाप रे, किती वाजले बघ ना. हे 2 दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही आहे ना. आणि आपण इतके गप्पांमध्ये रंगून गेलो, आपल्यालाही कळलं नाही. आपण पण निघूया. माऊलींना शेजारतीने विश्रांती घेण्याची विनंती करून सर्वजण निघून गेले बरं का पुढच्या प्रवासाला. चल आता पुन्हा भेटू पुढच्या वारी उत्सवाला. जरूर. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव ताई.